तिकीट आहे. आज आम्ही चौघं लोक झाले आहेत. चौघाचे 80 रुपये झालेले आहेत. आता 20 रुपये तिकीट आहे इकडून तुम्हाला. बसला कल्याण स्टेशनवरून तुम्हाला 20 रुपये तिकीट लागणार मलंगडपर्यंत. तुझी तर ही बस आहे. आज आम्ही या बसमध्ये चाललो आहे. ही बस आता मलंगडला चाललेली आहे. बघू शकता ते समोर हा मलंगडचा डोंगर आहे. हा समोर जो आहे बघ तिथं हा मलंगडचा डोंगर आहे. या डोंगर आज आम्ही मलंगडला जाणार आहे. आज आम्ही आलो मलंगड या ठिकाणी आलो की आज आम्ही रोपवेने जाणार. इकडं रोपवेची जी जायची जी सोय आहे कशी प्रकारे सोय केली गेलेली आहे. पूर्ण इकडं रोपवेचं जर सिस्टम आहे बघू पूर्ण तर बघू शकतात. आज मी पूर्ण रोपवेने जाणार आहे. तुम्हाला कसं जायचं काय जायचं पूर्ण मी तुम्हाला माहिती देऊ. रोपवेने जायचं कशी किती रुपये तिकीट आहे काय आहे सगळं आपण टोटली माहिती देऊ. इकडं वरी मलंगड आहे. वरी मलंगडाबाद जाणार आहे. बघू शकतात. त्याला पुढे जाऊ बघू शकतात. पुढं समोर मलंगड आहे. इकडं इथे जे रोपवेची त्याची सोय आहे बघू शकता. इकडं कसं जे क्राऊड आहे ते किती सुंदर क्राऊड आहे. इकडे तुम्हाला जायला ऑप्शन दिलं गेलेलं आहे. तो बघतो पूर्ण मलंगड आहे पूर्ण. इकडून तुम्ही जायची सोय असेल कसं तर ते समोर तर बघू शकता स्टॉप आहे इकडं. इथून पूर्ण बघू शकतात की इथं रोपवे बनवले गेलेले आहेत. जी जायची सोय आहे ते कशा प्रकारे केले गेलेले पुढं तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये माहिती देऊया. इथून 2-2 मिनिटाला ट्रेन आहे. आता मी ट्रेनमध्ये बसणार ट्रेनमधून जाणार. इथं जी ट्रेनची सोय केली गेलेली आहे. बघू शकता इकडं जे रोपवेचं जे दृश्य आहे तुम्ही दृश्य बघू शकतात. इथून जायला तर बघू शकतात. इथून पुन्हा जायची सोय आहे तुम्हाला. इथं पुन्हा इथं काउंटर आहे. समोर बघू शकता रोपवेचं काउंटर आहे. बघू शकतात पुन्हा हे तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट काउंटरवर तिकीट काढावं लागतं इकडं समोरून. दादा किती रुपये तिकीट आहे? किती रुपये तिकीट आहे? 150 म्हणजे रिटर्न आहे का? फक्त 150 रुपये तिकीट आहे. इकडे मला 150 मध्ये रिटर्न भेटून देन दादा. एक पुन्हा इंटरेस्ट आहे. कुठून जावं लागतं? नंबर कुठून समोर आहे का? समोर बघू शकतात की इकडून पुढे इंटरेस्ट जायला जे क्राऊड आहे तुम्ही बघू शकतात. मामा कसे आहेत? ठीक आहे ना. जर लाईनीत पूर्ण रोपवेचं तिकीट आहे. तिथून रोपवेची जायची सोय आहे तुम्हाला. तर लाईनीतच बघू शकतात तुम्ही. दादा ते पुन्हा बघू शकतात की इथं पुन्हा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित इथं बसायची पूर्ण सोय केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. इकडं तिथं तुम्हाला येऊन वेटिंग करावं लागतं. पहिला मी थोडं वेटिंग करावं लागलं इकडे जायला. जी वरून जी रोपवे जी ट्रेन येणार आहे वरून त्याची जी सोय केलेली आहे पूर्ण इकडं पूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये पूर्ण दाखवून देऊया. बघू शकतात की समोर रोपवेची जी ट्रेन आहे वरती आहे तर मला जी सोय केली गेलेली आहे. आणि मलंगडल्यासाठी जी सोय केली गेलेली आहे पण इथं प्रॉपर सोय केलेली आहे. इथे जी ट्रेनची सोय केली गेली बघू शकत काय समोर इकडून असं पूर्ण ही ट्रेन आहे. आम्ही आता या ट्रेनमध्ये बसून आम्ही आता वरी जाणार आहे. इथं तुम्हाला रिटर्न तिकीट आहे ते 150 रुपये 24 आवर्समध्ये तुम्ही रिटर्न तुम्ही जाऊन येऊ शकता या ठिकाणी. हा भावांनो कसं आहे मजेत ना? तर बघू शकता ही ट्रेन आहे. आता आम्ही या ट्रेनने प्रवास करणार आहे. आम्ही वरती मलंगडवर जाणार आहे. पुन्हा या ट्रेनने प्रवास करून जी आतमध्ये जी बसायची सोय आहे कशी आहे काय आहे पूर्ण तुम्हाला दाखवणं. वरी आम्ही पुन्हा मलंगडवर जाऊन येऊया. तर पुन्हा ते फार थोडं वरी आहे. तुम्हाला इथून जायला ट्रेनने जायला कमसे कम 5 ते 10 मिनटं लागतात. आणि तिकीट इकडं प्रॉपरली काढावं लागतं तुम्हाला. तर तिकीटवर चेक केले जातं. तिकीटवर जो स्टॅम्प मारला तो तुम्हाला पुढे एंट्री दिली जाते. आणि रोपवेचं तिकीट आहे तुम्ही तिकीट बघू शकतात. त्याच्यावर असं स्टॅम्प मारावं लागतं तेव्हा तुम्हाला आतमध्ये परवानगी भेटते जाण्यासाठी. हे फक्त 150 रुपये रिटर्न आहे 24 आवर्समध्ये. तर आपण आता आतमध्ये जाऊया.
भविष्यात आतमध्ये बसायची जी सोय केलेली आहे सगळे पूर्ण आतमध्ये तुम्हाला AC BC सगळं बसायची सोय केलेली आहे पुरी तर पूर्ण ट्रेन आहे पूर्ण बसायची सोय भरपूर पब्लिककडे येण्यासाठी असते सोय बघू शकतात की कशी बंदोबस्त केली गेलेली आहे पूर्ण तुम्हाला प्रॉपरली AC BC सगळं तुम्हाला आरामशीर दिले गेलेलं आहे आतमध्ये मी व्यवस्थित वगैरे बसून रोपवेला कशी सुरुवात झालेली आहे आता आम्ही रोपवे हळूहळू वरी झाले की बाहेरचं जे दृश्य आहे तुम्ही तिकडं दृश्य येऊन पुरा पाहू शकतात की तुम्ही आता मी हळूहळू या रोपवेने वरी झालेलं की जायची कशी सोय पोहोचली तुम्ही वरी रोपवेने तुम्ही रोपवेने जाऊ शकता तिकडं बघू शकता जे क्राऊड आहे वरती तुम्ही जे क्राऊड बघू शकता क्राऊड किती सुंदर आहे तुम्हाला बघासारखा एकदम क्राऊड आहे भारी आहे इकडं तुम्हाला 5 ते 10 मिनिटात तुम्ही रोपवेने वरी जाणार तुम्ही पूर्ण किती पब्लिक आलेली आहे पब्लिक मावशी तुम्ही कुठे आले तुम्ही कुठून आलेत हां इंदोर बहुतेक ते मावशी इंदोरवरून आलेले आहेत आणि तुम्ही कुठून आलेत तुम्ही इंदोरचे विठ्ठलवाडी दादा विठ्ठलवाडीचे आहेत इकडे लाईनी बघू की पुन्हा क्राऊड आहे चढायचं बघू तिकडून लोक चढत जातात गड बघू शकतात की जो मलंगड आहे इथं उंच भागावर आहे इथं उंच भाग आहे पूर्ण इकडे पुढं लाईनीचं तुम्ही दृश्य आहे सगळे दिसतात की दादा पण आहेत आपल्यासोबत दादा तुम्ही कुठून आले कोल्हापूरचे आता दादा कोल्हापूरवर आहे गाडी दादाची तर कारने आलेले आहेत त्याच्याकडे बसची पण सोय आहे रिक्षा सोय आहे टॅक्सी आहे पण टाईम टू टाईम पाहिजे खास गड आम्ही फिरण्यासाठी आलेलं आहे वरचं जे लोकेशन आहे पूर्ण तुम्हाला वरचं लोकेशन पण दाखवूया जे वरचा क्राऊड आहे तुम्ही बघू शकतात की आता तुम्हाला खालची दरीची फड बघू शकतो ते तुम्ही खालचं दृश्य बघू शकतात कसं आहे ते कशी ट्रेन येते खालचं दृश्य होऊ शकतं रोपवेची जी ट्रेनची जी रोपवेची जी पटरी आहे ती पटरी बघू शकते कशा प्रकारे इकडे बनवली गेलेली कशी जे नियोजन गेलेले खाली तुम्ही यायला तुम्हाला इकडून जवळ लांब थोडंसं कल्याण स्टेशन पण थोडंसं इकडून लांब आहे ते थोडंसं डोंगरावर स्पॉटला पोचलेलो आहे आम्ही पूर्ण वरती आलेलो आहे आता वरी पूर्ण सोयाला तुम्ही स्पॉटला पोहोचलेला तर बघू शकता वरी वरचं काय क्राऊड तुम्हाला जायसाठी तुम्हाला इकडून बाहेर जायचं तुम्हाला आता दादा कसा ऑप्शन आहे वरी जायला लिफ्ट आहे का इथं बघू शकतात की इथं पुण्याला आम्ही लिफ्ट पेशी आलेले आहे तुम्हाला इकडून वरी जायला लिफ्टची पण सोय केलेली आहे त्याचे आतमधलं जे क्राऊड बघू शकतात पब्लिक बघू शकतात किती बाहेरून लांबून दादा कुठून आले तुम्ही अजिंठ्यामध्ये आहे का इकडलेच राहतात स्थानिक आहे का भिवंडीवरून आले दादा भिवंडीवरून आले बघ तिकडं आता क्राऊड बघू शकतात किती पब्लिक आलेली आहे सगळे लांबून पब्लिक आलेली आहे इकडं इथं लिफ्टची पण तुम्हाला सोय केली गेलेली आहे तर लिफ्ट आहे तुम्हाला वरी जाण्यासाठी आता आपण सगळे लिफ्टमध्ये जाऊया लिफ्ट बघू शकतात की तुम्हाला मस्त लिफ्टमध्ये AC BC पूर्ण सोय केली गेलेली आहे एकदम प्रॉपरली तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकतात का आता लिफ्टमधून इथं बाहेर निघायचं तुम्हाला इथून इन आहे इथून आऊट आहे तुम्हाला दोन्ही साईडून चालायचं आहे पण तुम्ही इथून जाऊ शकता तुम्ही वरी इकडे बघू शकता वरी गडावर जायचं आहे तर बघ तुला हा मामा कसे आहेत ठीक आहे ना मजेत ना मामा इकडे बसलेले बघू शकतात इकडे तर आता वरी मामा इथून जायला रस्ता इकडून वरी ना सर नाही तो इथून बघू शकतात तुम्ही इकडून इथे जे इंटरेस्ट आहे तुम्हाला इकडले तुम्हाला मी इंटरेस्ट दाखवतो पूर्ण इकडं बघू शकतात की पूर्ण तर इंटरेस्ट आहे वरी जायला इकडून पूर्ण सोय आहे इकडून ते गेट आहे तुम्ही गेटवरून जायचं असं मला 10 मिनिटात दर्गा लागणार एकदम इकडं दादा लोक सगळे उभं आहेत दादा काय नमस्कार सगळ्यांना जय शिवराय
चला आता भाऊ सगळे आपले की तुम्ही आता मी पुन्हा रोपियोने आलेले आहे. इथं आम्ही तर आमचं इथं रिटर्न तिकीट आहे, जायचं सोय आहे पूर्ण. तर बघू शकतात की आम्ही वरती पूर्ण मलंगगडावर आलेलो आहे. पूर्ण इथून 10 मिनिटावर रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आम्ही इथं भरपूर पब्लिक लांब ठिकाणी इकडे तुम्ही प्रवास करून येतात इकडं. तर तुम्हाला त्याला बोललो मी की माझ्याकडून ते बघू शकतो की आता आम्ही थोड्या जवळ दर्गापाशी पोहोचतो. 10 ते 15 मिनिटात दर्गा पोचायला लागते. दादा दर्गा किती लांब आहे इथून? थोडीच रुपये आहे. हा बघू शकता तर आम्ही आता पार दर्ग्याच्या जवळच आम्ही आलेलो आहे. तुम्हाला खालून प्रॉपर्टीपासून स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पूर्ण तुम्हाला प्रॉपर्टी ढकलला जाणार आहे. इकडं बघू शकता सगळे इथं दर्शन करून यासाठी येतात. तिकडं लिफ्टची सोय इकडून खालून आम्ही लिफ्टने आलेलो आहे. बघू शकता किती पब्लिक, किती क्राऊड, भरपूर लांबून ठिकाणी लोक येतात इकडं. इकडले ती मी वस्ती पण बघू शकता. इकडं वस्ती आहे, किती वरी दर्ग्यावर लोक राहतात बघू शकता तुम्ही. इकडलं जे क्राऊड आहे तर तुम्हाला बघू शकता की मला पाणी बिणी पाहिजे, पाण्याची पण सोय इथं आहे. इथं आम्ही आता तर तुम्हाला खाया प्यायला पाणी बिणी जे पाहिजे असेल तुम्हाला इकडं सगळी सोय आहे. इथून आम्ही आता पार दर्ग्यापर्यंत पोचायला आलो. इकडं पुढे लाईनीतच आहे. इथून दर्गा किती लांब आहे? आपण थोडंसं वेळ राहिले का 5 मिनिटात आपण दर्ग्यापर्यंत पोहोचूया. आपण ती पुन्हा कशी इकडला गाव भविष्यात लोक राहतात इकडं. पूर्ण मलंगगडावर पण पब्लिक इथं राहते. इथे त्यांचे रूम आहेत. पूर्ण तुम्ही जे मलंगगड बघू शकता पूर्ण वरती पूर्ण सोय केलेली आहे पूर्ण जायची. इकडे लाईन पुन्हा आम्ही आता वरी चाललेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण वरी मलंगगड पूर्ण वरती जायची सोय केलेली आहे पूर्ण इकडं. त्या आता दर्ग्याला पोहोचून माझ्या 5 ते 10 मिनटं लागणार आहे. इथून आता फार दर्गा जवळ आलेला आहे. दादा दर्गा किती लांब आता? जवळ झाला दर्गात आम्ही जवळच आलेलो आहे दर्ग्याच्या थोडं. तर बघू शकतात भरपूर लोक लांबून टिकून दर्ग्याच्या दर्शनासाठी जातात. इथे जे तुम्ही क्राऊड बघू शकतात, सुंदर असं क्राऊड आहे. तर तुम्ही पूर्ण जे गाव बघू शकता, पुन्हा एक गाव आहे वरती. तर जे दर्गा कुठे साईडला आहे? मेन किधर आहे? दुसरी सलामी. हे बुटं काढून जावं लागेल ना? नाही तसं काय नाही. आम्ही तर सेकंड दर्गा इकडून आम्ही दानावरी दर्ग्याला थोडा मी एक गुलाबाचं फुले ते हे करणार आम्ही. पुढे पहिला जाऊन या.
इथं बघू शकतात की इकडलं जे क्राऊड बघू शकतो तुम्ही, हा सेकंड दर्गा आहे. इकडं दर्गाचे सगळे चढवतात, चादर गुलाब बिलाब सगळं तुम्हाला इकडं अवेलेबल भेटणार. इकडं पूर्ण खाली पूर्ण सामान भेटते. इथं ते दर्गा तुम्ही चढवतात सगळ्या वस्तू. इकडं बघू शकत की इथं दर्गा आहे, हा सेकंड दर्गा बोलला जातो. हा सेकंड आहे ना. इथं आम्ही हवाच्या पाया पडणार इकडं. तर बघू शकतो की इथं बाबाच्या मी इकडं पूर्ण जो बाबाचा जो सेकंड दर्गा आहे, आम्ही आता या सेकंड दर्ग्यावर आलेलो आहे. इकडं मी आता दर्शन पण केलेलं आहे. आम्ही इथं पाया पडवलेलं आहे. इथं मी फूल बिल सगळं मी चढून झालेलं आहे. इथं आम्ही थोडंसं एक दर्शन पण परत. ओके चला दादा, आपलं नाव काय? सुलतान शेख बाबा. सुलतान शेख बाबा. बाबांचे शिष्य. शिष्य म्हणजे तुम्ही बाबाचे शिष्य आहेत? हे बाबांचे शिष्य. बाबाचे शिष्य आहेत नाही का? यांना भेटून पुढे जायचं. पुढे भेटायचं जायचं. ओके चला आता पुढचा प्रवास करूया. पुढचं काय आहे बघूया, कशाचे दर्गा आहे. आणि तुम्हाला इकडे येतं, तुम्ही इकडे दर्शन करून पुढे तुम्ही जाऊ शकतात. त्या दादा येतो. हे दादा आहे, तुम्ही इकडे दोघा दर्गेला दोघा दर्शन येतं. तुम्हाला जे दादा जे दर्गा जे थोडी जी चादर असते, फुलांची जी चादर असते ते सगळे भेटणार. तुम्हाला इकडे सगळे अगरबत्ती, मला फूल जी चादर असते 100 ती चादर पण थोड़ा भाड़ा वाड़ा नहीं लगता है. हाँ. आप रात भी रुक सकते हैं. चादर जो भी चढ़ाएंगे बस उस चादर लेने का बाबा को. ठीक आहे चलेगा. दर्गा हाजी मलंग बाबा. तर मी इकडे क्राऊड बघू शकता, भरपूर लांबून लांबून पब्लिक येते. भाई कैसे मजे में भाई थोडं काय बिया नाही इथे चढेल. हां चढवलं एक चढवली इकडं थोडं जाऊन थोडं. बड़े भाई ठीक है, कुछ सीधा करोगे, हमारा बताना काम है भाई. मिलेगा ना गुलाब बिलाब लेगा एक. इकडं पुन्हा तुम्ही बघू शकतात की पुन्हा ते गुलाब आहे की तर मी इकडं वरी जाऊ शकतो. पूर्ण इकडं सगळं तुम्हाला तिथे किराणा दुकान बिकान सामान गिमान पाहिजे असेल ते दर्ग्यावर थोडी ती चादर बिदर तुम्हाला पाहिजे असेल फुलांची जी चादर असते, प्लस तुम्ही इकडं पूर्ण तुम्ही येऊ शकता वरती. दर्गा दिसायला लागला आहे. आता आम्ही या दर्ग्यापर्यंत पोचूया. तर बाबांचा बघू शकता दर्गा आहे समोर. आता म्हणजे या दर्ग्याला दर्शन करू. झालं अन्नाची 100ची त्या बाबाला चढवण्यासाठी जी तुम्हाला ती चादर बिदर लागेल. तुम्ही तर चादर गुलाब, एक गुलाब बी खरीदू शकता. तिकडे तुम्ही चादर बी खरेदी करू शकता तुम्ही. तर रिलॅक्स ऑल इज वेल. इकडे पूर्ण आम्ही आता वरी दर्ग्यावर आले. त्या समोर दर्गा बघू शकतात. तर पुन्हा मी पार दर्ग्यापर्यंत पोचलेलो आहे आम्ही तिकडं. मला जेवण माझे मित्र परिवार आहे. तुम्हाला काही चादर बिदर घ्यायची असेल, चादर जे फुलाची एक चादर असते, जे गुलाब असते ते चढवण्यासाठी ते दर्ग्यात बाबाला लागते, ते सगळे तुम्हाला इकडे सगळं भेटणार तुम्हाला. तर समोरच दर्गा आहे. तर मी दर्ग्यात पहिलं तुम्ही थोडंसं जाऊन आपण थोडंसं दर्शन पण करूया. बाबाच्या पाया पण पडूया आपण जाऊन जरा थोडंसं. आता तिथं सगळं मित्रांनो भावांनो आता आम्ही पार दर्ग्यापर्यंत पोचलेलो आहे. मी जे लास्ट स्टॉप आहे दर्ग्याचा तिकडं आता आम्ही आलेलो आहे. इकडं आम्ही आतमध्ये येता थोडं दर्शनासाठी जाणार. बाबाचं आम्ही दर्शन करणार आणि मग जेव्हा आम्ही पुढचा प्रवास करणार. आता आम्ही समोर जे बाबाचा जो दर्गा तुम्ही बघू शकता. दर्गा आहे इथे तुम्ही इंटरेस्ट एवढे सुंदर प्रकारे बनवले गेलेले. इकडं तुम्हाला जे चादर बिदर पाहिजे असेल सगळीकडे सोय इकडे लाईन येतात पूर्ण. त्यामुळे वाटतं पुन्हा तुम्ही क्राऊड बघू शकता इकडलं. जे ते इकडून बाबा गुलाब घेतलेले ते बाबाला चढवण्यासाठी तुम्हाला जे त्या दर्गा इकडं आतमध्ये दोन आतमध्ये आहेत दर्गा. ह्या दर्गाच्या आतमध्ये जाणारे पुन्हा ही दर्गाची जी इंटरेस्ट आहे तुम्ही ते इंटरेस्ट बघू शकतात की इकडून सगळं पण पाया पडण्यासाठी इकडे येतो आम्ही. इथं बाबाची इकडे दर्गा आहे. इकडं तुम्ही दर्ग्यामध्ये आलं तर इथं आम्ही तिथून गुलाब आहेत. इथं तुम्हाला जे दर्ग्यासाठी तुम्हाला जे देणगी द्यायची असेल ती पावती फाडायची इकडे येऊ शकता तुम्ही. तर पावती फाडू शकता तिकडं. ते बाबाच्या जे सेवेसाठी तुम्हाला लागणार आहे. हां इकडे ते बाबा पूर्ण पण इकडे त्यांचं नाव पण आलेलं आहे.
इकडं आपण फूल जे बाबांना चढवतं थोड्या वेळ इकडं पण ते चढूया आणि थोडंसं आपण थोडं वेळ थोडंसं पाया पडून थोडंसं आपण दर्शन पण इकडे करूया. इथं बघू शकतो इकडं दोन्ही दर्गा आहे. त्या साईडला दोन्ही साईडला आपण फूल चढवायचं इकडं पाया बिया थोडं तसं थोडंसं दर्शन घेऊया. इथं बघू शकतो तुम्ही जे बाबा तिथे दर्शनासाठी आम्ही आलेलो पूर्ण प्रॉपर इथं ते दर्शन पूर्ण झालेलं आहे. जरा पाया पडायला लागेल ना असं. थोडंसं मोबाईल करून बंद करून थोडं बसतं थोडं 5 मिनटं. तर फायनली आमचं पूर्ण दर्शन तुम्हाला तुम्ही आतमधलं जे मजाचं जे दृश्य पूर्ण दाखवलेलं आहे पूर्ण तुम्ही त्या आरामशीकडे तुम्ही येऊन दर्शन करू शकता. पहिले इकडे तुम्ही थोडंसं रिलॅक्स करा. रिलॅक्स केल्यानंतर मग तुम्ही पुढचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुम्ही खालचं जे दृश्य बघू शकता जी ट्रेनची जी सोय केलेली आहे कशा प्रकारे पूर्ण त्या ट्रेनची सोय केली गेलेली आहे. बघू शकता की पूर्ण खालून तुम्हाला यायला ट्रेन आहे तिथून पूर्ण तुम्हाला इकडे ट्रेन आहे तिकडे ऑप्शन आहे तुम्हाला इकडून पूर्ण लाईनीत. आता आम्ही इकडं वरी ट्रेनने आलेलो होतो पूर्ण समोरचं जे खालची दृश्य किती खोलगट आहे खाली पूर्ण तिकडून जायला इकडून पाहिजे तिकडून थोडंसं इकडून लांब आहे थोडं इकडून कल्याण स्टेशनला जावं लागते आणि इकडे येण्यासाठी मला कल्याणवरून कम से कम बसने 40 मिनिटापर्यंत तरी लागते तुम्हाला यायला. की जी समोरून जी ट्रेन यायला लागली जी दर्गा तुम्हाला येण्यासाठी मलंगगडवर येण्यासाठी ट्रेनची जी सोय केलेली गेली आहे ती ट्रेन आहे. तुम्ही बघशी जी पटरी आहे या पटरीवरून ती आता ट्रेन येते समोर तुम्हाला आता ट्रेन दिसणार आहे. आता ट्रेनचं पण तुम्हाला सुंदर असं दृश्य दिसणार आहे. तुम्ही समोर बघा ट्रेनच्या ते एंट्री झालेली आहे पूर्ण. तशी तुम्ही आता ट्रेन आली आता कशी फार ट्रेन जवळ आलेली आहे. आता आम्ही या ट्रेनमधूनच जाऊया की आता हे सुंदर असं ट्रेनचं दृश्य पण बघूया तुम्ही इकडं. हे बघा ट्रेन आली आता आम्ही ट्रेनमध्ये बसून आम्ही पुन्हा खाली जाणार आहे. तर पुन्हा ती रोप्याची सोय केली गेलेली आहे तिथे तुम्ही रोप्याची जी सोय